नमस्कार मित्रांनो, मुद्देसूदमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये झालेली ऐतिहासिक भेट या विषयावरती बोलणार आहोत. ट्रम्प आणि झेलेन्स्की दोन शक्तिशाली नेते एकत्र आल्यावर काय घडेल? हा एक ऐतिहासिक क्षण असेल का की फक्त आणखी एक राजकीय खेळ? तुमच्यासाठी या महत्त्वाच्या चर्चेचे संपूर्ण विश्लेषण घेऊ आलो आहोत. युक्रेन अनेक वर्षांपासून युद्ध, आर्थिक संकट आणि सार्वभौमत्वासाठी संघर्ष करत आहे. आता ट्रम्प यांच्या अनिश्चित धोरणामुळे युक्रेनच्या भविष्यासाठी नवे संकट उभे राहू शकते. ट्रम्प खरंच मदतीसाठी आले आहेत की त्यांचा स्वतःचा अजेंडा आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. अध्याय 1. ही राजकीय भेट राजकारण बदलू शकते. अशा उच्चस्तरीय बैठका केवळ राजनैतिक चर्चेसाठी नसतात. झेलेन्स्की यांचे उद्दिष्ट स्पष्ट आहे, युक्रेनसाठी आर्थिक आणि लष्करी मदत मिळवणे. पण ट्रम्प ते कधीही कोणत्या निर्णयावर अनपेक्षित वळण देऊ शकतात. अमेरिकेच्या आणि रशियाच्या प्रभावाच्या संघर्षाच्या मध्यभागी युक्रेन आहे. वॉशिंग्टनकडून आलेल्या मदतीचा प्रत्येक निर्णय या युद्धावर मोठा परिणाम करू शकतो. जुने वाद आणि राजकीय संघर्ष. याआधी 2019मध्ये ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर राजकीय दबाव टाकल्याचा आरोप होता. त्यांना अमेरिकेकडून लष्करी मदतीसाठी राजकीय सौदेबाजी करावी लागली होती. या प्रकरणामुळे ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला होता. होय, ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या पूर्वीचा इतिहास तणावपूर्ण राहिला आहे. अशा परिस्थितीत ही नवी भेट मैत्रीपूर्ण होईल का की भूतकाळातील वाद पुन्हा उफाळून येईल? झेलेन्स्की यांना बैठकीत अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा मिळवायचा आहे, पण ट्रम्प ते त्यांचे वैयक्तिक राजकीय हित पाहतील का? रशिया धोकादायक राजकीय खेळ. रशिया बैठकीकडे लक्ष ठेवून आहे. जर ट्रम्प यांनी युक्रेनला पूर्ण मदतीची हमी दिली तर रशिया याला थेट आव्हान मानू शकतो. पण जर ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेतली तर युक्रेनला धोका निर्माण होईल. ट्रम्प यांचे रशियाचे संबंध मैत्रीपूर्ण राहिले आहे. मग ट्रम्प एकाच वेळी पुतीन आणि झेलेन्स्की यांच्याशी नवा करार करू इच्छितात का? रशिया शांत बसणार नाही. जर ट्रम्प यांनी युक्रेनला कोणताही शब्द दिला तर पुतीन त्याला प्रत्युत्तर देणारच. पण ते कसे? युक्रेनसाठी अमेरिका किती विश्वासार्ह? युक्रेनसाठी ही एक बैठक नसून एक राजकीय घटना आहे. ही त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे. युक्रेनला लष्करी आणि आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. पण ट्रम्प यांच्या धोरणांमुळे हा पाठिंबा अनिश्चित होऊ शकतो. ही बैठक खरंच युक्रेनच्या भविष्यासाठी आहे का की ट्रम्प यांच्या राजकीय पूर्णात्मनाचा एक भाग आहे? झेलेन्स्की यांना त्यांच्या देशाच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचा पाठिंबा हवा आहे, तर ट्रम्प यांना जागतिक राजकारणात स्वतःचे स्थान मजबूत करायचे आहे. ही भेट ऐतिहासिक ठरेल का की फक्त एक व्यर्थ राजनैतिक चर्चा होईल? तुम्हाला काय वाटतं? ही बैठक युक्रेनसाठी सकारात्मक असेल का की हे फक्त एक मोठे राजकीय नाटक आहे? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला जागतिक राजकारणावरील सखोल विश्लेषण आवडत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या घटनांमध्ये आमचे व्हिडिओ बघत राहा. इतिहास या क्षणी घडत आहे, तुम्ही त्याचा भाग व्हा. धन्यवाद.